नमस्ते. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण हरिपाठाची सेवा आज आपल्या विश्वकल्याण तथा आज का दिन या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण हरिपाठाचा 6वा अभंग पाहत आहोत. तर पहा. साधू बोध झाला नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. बंधूंनो, आपण कालच्या 5व्या अभंगामध्ये पाहिलंय, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाविविना देव न कळे निसंदेह, आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. तसं गुरुशिवाय तरण उपाय नाही, म्हणजे आदर्शाशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. तसं साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, इथं ठाईच मुराला अनुभव, म्हणजे तत्वमसी वाक्याचा बोध इथं देह, जीव, शिव जो आहे, या जो काय अनुभव असतो तो अनुभव जो आहे, अनुभव जो आलाय न उरून उरतो आणि मुरतो. उरतही नाही पण उरतोही आणि मुरतोही. म्हणजे काय? सत्संगती, चांगल्या विचारांच्या लोकांची संगती ही चांगल्या व्यक्तीला पुढे पुन्हा चांगलं होण्यास मदत करते. जसं आपण कोणाच्या संगतीत आहे, समजा आपण विद्यार्थी बंधू आहात, चांगल्या हुशार विद्यार्थ्याच्या संगतीत आहात, तर एक 5 ते 7 मुलांचा हुशार विद्यार्थ्याचा समूह आहे, तर त्यात सर्व 7 हुशार विद्यार्थ्यांची एकमेकास चांगली सवय लागते, त्यांची प्रगती होते. एक काही उद्योगपती आहेत, ते खूप प्रचंड पैसा मिळणारे आहेत आणि हा ग्रुप आहे, तर ते पैसा मिळण्याचा ग्रुप त्यांचा चांगला तयार होतो, त्यांच्यामध्ये वाढ होते. निरोगी लोकांचा ग्रुप आहे, व्यायाम करणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे, त्यानुसार त्याची प्रगती होते. म्हणजे जशी संगती तशी त्याची प्रगती होते. आणि म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूचा जेव्हा बोध होतो, साधूची जेव्हा आपल्याला माहिती मिळते, साधूची संगती आपल्याला जेव्हा कळते, तेव्हा आपला अनुभव खूप छान होतो, व्यवस्थित होतो. कापुराची वाती उजळी ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. जसं कापूर जळाल्यानंतर कापुराची वात जळते आणि कापूर हा पूर्ण नष्ट होतो आणि तो जळून खाक होतो. जळून खाक झाल्यानंतर सुद्धा त्याचं ठाईच समाप्ती, ते सर्व आकाशात विरून जातं, त्याच्यातून कोणताही भाग शिल्लक राहत नाही. असंच आहे साधू संतांची संगती जी आहे, यातून उरत काही नाही, परंतु जे काय आपल्याला मिळते अवकाशामध्ये जसं त्याची वाफ पसरते आणि त्याचा फायदा, त्या कापुराचा जळण्याचा फायदा जसा जगाला होतो, तसं ज्या व्यक्तीला साधूबोध होतो, ज्या व्यक्तीला ज्ञान होतो, त्याचा फायदा इतरांना होत असतो. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. जसं मोक्ष मिळत असतो आणि मोक्ष मिळाल्यानंतर अनुभव येतो साधकाला, हरिनामाचा अनुभव येतो, चांगल्या गुणाचा अनुभव येतो, आणि चांगल्या गुणाचा चांगली प्रचिती आल्यानंतर यानुसार साधू हा जो असतो तो
हरिभक्तीमध्ये रममाण होतो, ब्रह्मरूपात रममाण होतो, ब्रह्मभाव मनामध्ये तयार होतात आणि ब्रह्मभाव म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी, जसं श्रीकृष्ण म्हणतात, मी हा जगातल्या सर्व सजीवातील मी अंश प्रत्येकात आहे. जे जे जीव व्यक्ती आहे त्यामध्ये शिवाचा अंश आहे. प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहे. शिव त्यात समाविष्टला आहे, दैव त्यात समाविष्टला आहे. आणि म्हणून इथं प्रत्येक जीवामध्ये हरिभक्त तयार होतो आणि हरिभक्त तयार होऊन प्रत्येकातला मीपणा बाजूला जातो. मी तत्व त्यातलं बाजूला जातं आणि ब्रह्मत्व येतं. ब्रह्मत्व म्हणजे निर्मितीची अवस्था येते. चांगली प्रगती होण्याची वेळ तिथं तयार होते. म्हणजे माणसातला जेव्हा मीपणा नष्ट होतो तेव्हा माणूससुद्धा देवत्वाला जातो, आझाद शत्रू व्यक्तित्व होतो, लहान बाळासारखं निरागस ती व्यक्ती होते आणि तिच्या दृष्टीनं सर्व गोष्टी आपले दुसरे असं वेगवेगळा भाव त्याच्या मनामध्ये येत नाही. जे सत्य आहे ते आपले सत्वृत्ती जागृत होते. आणि म्हणून म्हणतात, ज्ञानदेव गोडी संगती सजनी, हरी दिसे जनी आत्मतत्वे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवाची गोड जी आहे, ज्ञानदेव म्हणतात, चांगल्या लोकांची संगत असेल, संगती सज्जन, तर त्याला हरी देव हरी दिसे जनी आत्मतत्वे. सर्व लोकांच्या मध्ये जसं एखाद्या व्यक्तीला जसं चष्मा तसं जग दिसतं, तसं प्रत्येक व्यक्तीला ज्ञानदेवला जर संगत चांगली लागली, गोड लोकांची संगत लागली, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये देव दिसतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये हरी दिसतो. जसं आपल्याला एखादं संकट येतं तर प्रत्येकात आपण संकट शोधतो. एखादा आजार तयार होतो तर प्रत्येक व्यक्तीत आपण आजार बघतो. शेतकरी असेल तर सर्व पिकं त्याला शेतकऱ्याला पिकंच दिसतात इतर भागात फिरवायला गेल्यानंतर. एखादा व्यापारी असेल तर तो व्यापारीच दिसतात. तसं इथं संगतीत सज्जन लोकांची असेल तर प्रत्येकाला हरी दिसत असतो. प्रत्येक जनी, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये हरी दिसतो. याचा अर्थ असा की शास्त्रीय अर्थ असा की हरिभक्ती, साधूचा बोध जेव्हा होतो, दुसऱ्याचं आपण चांगलं जेव्हा ऐकतो तेव्हा यातून चांगली निर्मिती होते आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये आदर्श दिसतो, प्रत्येकाचे गुण दिसतात. आणि जेव्हा व्यक्तीला गुण दिसतात तेव्हा त्याचा गुणाकार होतो आणि नक्कीच आपली स्वतःची प्रगती होते. आपण दुःख, भय, अज्ञान, रोग, विकार ह्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत, यातून बाजूला होतो आणि आपल्यातले जे गुड्स हार्मोन आहेत, जे आपल्याला अपायकारक नाहीत, प्रत्येक काम करायला प्रेरित करणारे आहेत, असे गुड्स हार्मोन्स माणसाच्या मनामध्ये तयार होतात. आणि म्हणून व्यक्तीनं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी या हरिनामाचे. तसंच हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे याचं चिंतन करावं आपण कराल ही अपेक्षा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.